गुड मॉर्निंग स्टुडंट. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आज गणितातला तिसरा धडा म्हणजेच काय आहे, घातांक व घनमूळ हा आपण आज घेणार आहोत. घातांक व घनमूळ. बघा, घातांक ही संकल्पना खरं तर तुम्ही मागील इयत्तेपासूनच शिकत आहात. घातांक असणे म्हणजेच काय, कुठल्याही एका संख्येच्या घात होणे म्हणजेच काय आहे. समजा आपण लिहिले इथे आता 2 ही संख्या लिहिली आणि दोनाचा घात काय आहे, 2 वेळेस केला म्हणजेच काय केलेलं आहे. म्हणजे ही संख्या आपण लिहिणार कसं आहे, तर 2चा दुसरा घात. लक्षात आहे, 2चा दुसरा घात. तसं समजा 2 ही संख्या समजा आपण किती आहे, 5 वेळेस लिहिली तर काय येणार आहे, 2चा 5वा घात. हे आठवते सगळ्यांना. गेल्या वर्षी इयत्ता 7वी मध्ये तुम्हाला हे सर्वांना झालेलं आहे. ओके, म्हणजेच काय, 2चा जितक्या वेळेस आपण 2ला काय गुणणार आहोत, जितक्या वेळेस तीच संख्या एकच, म्हणजे हा काय आहे, खालची ही जी संख्या असते ती काय असते, इथे 2 हा काय झालेला आहे, पाया झालेला आहे. आणि 5 किंवा इथे वरच्या ह्याच्यात म्हटलं तर 2 हा काय आहे, त्याचा घातांक आहे. काय आहे, त्याचा घातांक आहे. ह्या उदाहरणामध्ये बघायला गेलो तर आपण काय आहे, 2 हा त्याचा पाया आहे आणि 5 हा त्याचा घातांक. या पहिल्या उदाहरणामध्ये काय, 2 हा त्याचा काय पाया पण आहे आणि 2च बघा वरती डोक्यावर काय लिहिलेला आहे, तो काय असणार आहे, त्याचा घातांक आहे. लक्षात आहे. म्हणजे 2 इथे आपण 2 ही संख्या, दुसरी पण तुम्ही संख्या घेऊ शकता. समजा मी काय म्हटलं आता 4 ही संख्या घेतली आहे. 4चा आता समजा घेतलेला आहे 3 वेळेस गुणाकार, म्हणजेच इथे काय आलेला आहे, हा 4चा तिसरा घात. मग 4 हा काय झाला सांगा, पाया झाला. काय झालेला आहे, पाया. आणि 3 हा काय झालेला आहे, घातांक झाला. काय होणार आहे, तो घातांक. लक्षात आहे. म्हणजे पाया आणि घातांक, पण तीच संख्या इथे काय आहे, तीच संख्या जर 2-3 वेळेस काय जेवढा घातांक आहे तेवढ्या वेळेस जर गुणाकारात असेल तर तो त्याचा. इथं वेगवेगळ्या संख्या असतील, समजा इथे काय आहे, 3 गुणिले 4 गुणिले 2 असं असेल तर हे तर काय पाया वेगवेगळे येतात, तर इथे काय येईल का त्यांचा घातांक, घात होईल का, पाया होईल का, एक समान पाया नाहीये, म्हणजे तो घातांक तिथे तयार होणार नाही. तिथे काय आहे, सगळीकडे एकाच संख्येचा गुणाकार असेल, ज्या संख्येचा गुणाकार असणार आहे तो ही संख्या म्हणजे काय आहे, पाया. आणि जितक्या वेळेस त्याचा गुणाकार असणार आहे त्याला काय म्हणतात, घातांक असणार. ओके, म्हणजेच काय आहे, इथे आपण हे नियम खरं तर आपण गेल्या वर्षीच ही संकल्पना पाहिलेली आहे. त्याच्याच पुढच्या आपल्याला काही संकल्पना बघायच्या आहेत. आपण गेल्या वर्षी नियमही शिकलो, त्या नियमांचा आत्ताही आपल्याला पूर्ण उपयोग करायचा आहे. त्यामुळे आपण एक एक नियम पुन्हा पहिल्यापासून बघूयात. ठीक आहे, आपण घातांकाचे नियम खरं तर तुम्ही गेल्या वर्षीच बघितलेले आहेत. पुन्हा मी एकूण 8 नियम आहेत, त्याच्यापैकी 5 मी इथं आता आधी सुरुवातीला घेते, मग पुढच्या ह्याच्यात आपण अजून 3 घेऊयात उरलेले. आता नियम तुमचे खरं तर गेल्या वर्षी झालेले आहेत. हे नियम आपल्याला अतिशय महत्त्वाचे, बऱ्याच वेळेस पुढे त्याचा उपयोग आपल्याला करायचा आहे, अगदी 9वी 10वीला सुद्धा. तर तुम्हाला घरात त्याचा छानपैकी चार्ट बनवायचा आहे, सगळे नियम लिहून तुमच्या स्टडी कॉर्नरमध्ये किंवा तुमच्या हे काय रूममध्ये काय असेल तिथे तुम्ही एका बाजूला लावायचं आहे छानपैकी अक्षरात, आणि जेणेकरून तुमच्या नजरेसमोर ते डायरेक्ट सारखं राहील आणि तुम्हाला इझिली ते काय होणार आहे, पाठ होणार आहे. ओके, आता बघा घातांकाचे नियम आपण बघतोय. पहिलाच नियम आहे, आता मी हे नियम जस्ट रिवाइज करते, त्याच्यामुळे एक एक एक्झाम्पल फक्त घेऊन त्याचं तुम्हाला एक्सप्लेन करते तुम्हाला लक्षात राहण्यासाठी, कारण त्याच्या पुढची आपल्याला कन्सेप्ट ती आपल्याला अजून शिकायची आहे. आता नियम म्हणून फक्त रिव्हिजन म्हणून आपण घेत आहोत. आहे सगळ्यांचं लक्ष इकडे बघा. आता a चा m वा घात गुणिले a चा n वा घात बरोबर a चा m अधिक n वा घात, बरोबर आहे. आता इथे काय दिलंय, a. पहिला बघा, हे नियम जे आहेत इथे आपल्याला त्यांच्यामध्ये प्रत्येकामध्ये हे जे बरोबरचं चिन्ह आहे त्याकडे त्याच्यावरनं त्याच्या 2 बाजू करायच्या आहेत. बरोबर चिन्हाच्या इकडची बाजू म्हणजे डावी, इकडची उजवी बाजू. आता तुम्हाला जेव्हा ह्या नियमांचा उपयोग तुमच्या वेगळ्या उदाहरणामध्ये जेव्हा करायचा असतो तेव्हा आयदर तुम्हाला त्याची डावी बाजू दिलेली असेल तर त्याचं काय रूपांतर तुम्हाला उजव्या बाजूमध्ये करता येऊ शकतं. उजवी बाजूच्या रूपामध्ये दिलं असेल तर त्याचं काय तुम्हाला डाव्या बाजूच्या ह्याच्यामध्ये करता येऊ शकतं. लक्षात आहे. त्यामुळे
हा नियम पाहताना नीट लक्ष देऊन बघायचंय. बघा इथे ए चा m वा घात गुणिले ए चा n वा घात. ए म्हणजे काय आहे इथे तर पाया आहे, बरोबर आहे. आणि m आणि n हे काय आहेत इथे तर घातांक आहेत. ओके, बघा आता इथे ह्याची डावी बाजून बघूयात आपण. ए दोन्ही पण पायासारखे आहेत आणि m आणि n हे दोन्हीही घातांक वेगवेगळे आहेत. ओके, म्हणजे अशा प्रकारे असतं. आपण आता उदाहरणार्थ घेऊयात. 2 ही संख्या घेतली आहे, 2 ही पाया घेतलेली आहे, 2 ही काय करायचं 2 वेळेस, बरोबर आहे. आणि त्यांचे घातांक आपल्याला वेगवेगळे घ्यायचे आहे. समजा इथे घेतलं 2 आणि इथे काय घेतले समजा 3 घेतले. ओके, वेगवेगळे घातांक घ्यायचे. आता ह्या दोन्ही वेगवेगळ्या घातांकामध्ये काय आहे आपल्याला ही कोणत्या स्वरूपातलं बाजू मिळाली बघा. पहिल्या नियमाची ही डावी बाजू प्रमाणे आपल्याला हे दिसलंय. ए ची किंमत 2 आणि m आणि n ची किंमत 2 आणि 3 असं दिसतंय, बरोबर आहे. आणि दोघांमध्ये काय आहे गुणाकाराचं चिन्ह. अशा प्रकारे आपल्याला जिथे दिसतंय तिथे आपल्याला पहिला नियम लागू करायचा आहे. मग पहिला नियम लागू करताना त्याची आता डावी बाजू आपल्याला सारखी दिसली आहे. मग इथे बरोबर करून आपल्याला ह्याचं जसं रूपांतर झालंय तसंच ह्या उदाहरणामध्ये त्याचं रूपांतर करायचंय. म्हणजेच काय आहे आता इथे काय लिहिलेलं आहे ए हा एकदा लिहिलाय, म्हणजे इथे 2 हा आपला पाया आहे. ए ची किंमत काय आहे 2, मग ती एकदा लिहिली. वरती काय केलंय m आणि अधिक n, इकडचे m आणि n ची बेरीज केली आहे. इकडचे m आणि n कोण आहे 2 अधिक 3, 2 अधिक 3, बरोबर लक्षात आहे. मग 2 अधिक 3 आता हे आपण सोडवायचं. आधी आता नियम तिथे लागू करून झाला की मग त्याला जेवढं सोडवता येईल सॉल्व्ह करता येईल किंवा आपण म्हणू शकतो त्याची जेवढी उकल करता येईल तेवढं ते उकल करायची आहे त्याची. आता इथे असंच ठेवायचं नाहीये, इथे आपल्याला सोडवण्यासारखं आहे. वरती काय दिसतंय 2 आणि 3 ची बेरीज, पण पाया त्याच्यामध्ये होईल का बेरजेमध्ये येईल का तर नाही. पाया हा तसाच राहील आणि फक्त वरच्या दोघांची बेरीज होईल. 2 अधिक 3 काय होणार आहे 5 होणार आहे. लक्षात येते सगळ्यांना. अशा प्रकारे आपल्याला हा घातांकाचा नियम कुठल्याही उदाहरणामध्ये लागू करायचा आहे. आता तसंच इथे आपल्याला काय करायचं आता पुढचा नियम आपण बघतोय. नसेल मी एक एकच उदाहरण घेतेय. जर तुम्हाला नसेल समजलं तर मला नक्की फोन करून विचारा किंवा तसा मेसेज टाकला माझ्या ह्याच्यावर तरी चालणार आहे. लक्षात आहे. आता आपण दुसरं उदाहरण बघूया. तर दुसरा नियम बघूया उदाहरण घेऊन. दुसरा नियम काय आहे ए चा m वा घात भागिले, बघा भागाकाराचं चिन्ह आहे ए चा n वा घात. हे तुम्ही असंही लिहू शकता. कसं लिहिणार आहात असंही तुम्हाला असेल तरीही चालणार आहे. ए चा m वा घात भागिले ए चा n वा घात बरोबर ए चा m वजा n वा घात. असंही हा नियम आपल्याला लिहिता येऊ शकतो. भागाकार म्हणजेच काय आहे अशा प्रकारे सुद्धा आपण तो दर्शवू शकतो. हे किंवा हे लक्षात आहे. हे किंवा हे आपल्याला इथे लिहिता येणार आहे. मग आता बघा आता इथे आपल्याला लक्ष द्यायचं आहे. आता आता इथे सुद्धा ए म्हणजे काय झालेला आहे पाया समान आहे दोन्हीकडे पाया. समजा आता 3 हा पाया घेऊयात आपण. 3 पाया. m आणि n मात्र वेगवेगळे आहेत आणि m आणि n आपण समजा घेतले आहेत. समजा 2 घेऊयात, इकडे 4 घेऊयात. ओके, मग इथे काय होईल ए चा m वजा n वा घात, m वजा n वा घात. तर इथे आपण थोडंसं आधी सुरुवातीचंच गणित म्हणून जरासं सोपं ठेवूया. ओके, तसंही होत नाही असं नाही, सोपं करण्यासाठी मी केलंय. आता का बरं सोबत तुम्हाला पुढे समजेल बघा. आता हे स्वरूप कसं आहे आपल्याला या दुसऱ्या नियमाप्रमाणे दिसतंय की जिथे ए आहे समान आहे आणि त्यांचे काय घातांक वेगळे किंवा समान असले तरी काही हरकत नाही, पण m आणि n आहे समान असले तरी काही चालतं. मग तिथे त्याचं रूपांतर काय होणार आहे ए म्हणजे 3 दिलंय, m वजा n म्हणजेच काय होणार आहे 4 वजा 2 म्हणजेच काय येणार. अशा प्रकारे आपण त्याचं हे करायचंय आणि मग आता ह्याची उकल करायची. म्हणजेच काय 3 4 वजा 2 काय होणार आहे 2 म्हणजे 3चा दुसरा घात. हे आपल्याला तिथे उत्तर मिळतं. भले मग तिथल्या संख्या समान असल्या, आता समजा दोन्हीकडे समान असल्या तरी पण काय येणार आहे 4 वजा 4 म्हणजे 3चा 0 वर्ग. ओके, समान असल्या तरीही काही हरकत नाही. मगाशी मी जसं घेतलं होतं तसं जरी असेल, तुम्हाला वाटेल मॅडमने का खोडलं, तसं असू शकत नाही का तर असू शकतं. लक्षात आहे. पण तिथे काय होईल 2 वजा 4, 2 वजा 4 म्हणजे उत्तर येईल म्हणजे पण काय येणार आहे वजा 2 मध्ये येईल. ओके, वजा 2 मध्ये म्हणजेच काय आहे बघा इथे
आपल्याला लक्षात कुठल्याही प्रकारचं इथे आपल्याला गणित सोडवता आलं पाहिजे. मग इथे भागाकाराचं चिन्ह देऊन असेल किंवा भागाकाराच्या रूपात लिहिलेलं असेल तरी आपल्याला काय आहे तिथे तो नियम लागू करता येणार आहे घातांकाच्या बाबतीत. लक्षात आलंय सगळ्यांना. अशा प्रकारे आपण दुसरं एक उदाहरण बघितलंय. आता आपण बघूया तिसरा नियम. बघा तिसरा नियम आहे ए गुणिले बी. आता हे ए गुणिले बी काय आहे इथले पाया आहे. पाया दोन्ही पण वेगवेगळे दोन वेगवेगळ्या पायांची काय आहे गुणाकार आहे आणि त्या कंसामध्ये टाकलेल्या आहेत. कंसाचा आपल्याला घातांक दिलेला आहे. काय आहे तो घातांक एम आहे. अशा स्वरूपात जेव्हा असेल तर त्याचं रूपांतर आपल्याला असं होणार आहे. बघा ए आणि गुणिले एम या कंसाचा घातांक असेल तेव्हा ए चा पुढे काय होतं बघा ए चा एम म्हणजे हा बाहेरचा घातांक जो आहे तो दोघांनाही लागू होतं. ए चा एम वा घात बी चा एम वा घात आणि मध्ये हे जे चिन्ह आहे ते इथं तसं आलेलं आहे. म्हणजे ए चा एम वा घात गुणिले बी चा एम वा घात बाहेर असलेल्या संख्या ज्या आहेत त्या दोघांनाही तिथे लागू होणार आहे जर गुणाकाराचं चिन्ह असेल तर. मग इथे आपण आता तसंच घेऊया उदाहरण. समजा 3 गुणिले 4 ए आणि बीच्या वेगवेगळ्या किमती. ह्या दोन्ही पाया आहेत वेगवेगळे पाया आणि त्यांचा घातांक समान आहे. ओके एकच आहे एम बाहेर लिहिलंय कंसाच्या. तर इथे आपल्याला हे कशाचं स्वरूप दिसतंय तिसऱ्या नियमाचं. आता आपण काय करायचंय जसं इथे आपल्याला दाखवलंय उजव्या बाजूला तसंच इथे करणार आहोत. आलं लक्षात. दोघांनाही 2 2 देऊन टाकले. आता इथंच आपलं झालं का नाही. हा फक्त इथे नियम लागू करून झालाय. आता आपल्याला त्याची उकल करायची. उकल करायची म्हणजे काय करणार इथे आपल्याला 3चा वर्ग 4चा वर्ग म्हणजे 4चा दुसरा घात म्हणजे वर्ग असं पण आपण म्हणू शकतो. 3चा वर्ग आणि 13चा दुसरा घात. 3चा दुसरा घात म्हणजेच काय आहे आपल्याला पाठ असले की आपल्याला हे सोपं जाणार आहे. आणि इथे 4 गुणिले 4 इतकं सोपं आपण डायरेक्टली आपण लिहायचंय. ही जी स्टेप आहे ती स्किप केली तरी चालणार आहे. 3चा वर्ग म्हणजेच काय 3 गुणिले 3 काय होणार आहे 3 3 9 आणि 4चा वर्ग 4 4 16. ओके मग ह्या 9 आणि गुणिले 16चं काय करायचं आपल्याला गुणाकार करायचा. लक्षात आहे. मग 16चा पाढा म्हणा बरं. 9 16 9 किती येतं म्हणा बरं. करा पटापट. 144. लक्षात येते सगळ्यांना. म्हणजे इथे आपल्याला काय करणार आहे अशा प्रकारे आपल्याला सोडवायचं आहे. मग इथे ही जी हे आहे स्टेप आहे आपण म्हणू शकतो किंवा ही जी पायरी आहे ती पायरी तुम्ही नाही केली तरी पण चालणार आहे. आपण आता कितवीला आहोत आपण 8वीला आहोत मोठे झालेलो. त्याच्यामुळे काही गोष्टी आपल्याला डायरेक्टली पाठ असल्यामुळे डायरेक्टली आपण करू शकतो. आणि हे वर्ग साधारण तुम्हाला 2चा वर्ग 3चा वर्ग असे साधारण तुम्हाला 20-30 पर्यंत तरी वर्ग सगळ्यांचे पाठ असले पाहिजे. लक्षात येते. त्याच्यामुळे ते सुद्धा वर्गांचा सुद्धा एक हे करा तक्ता आणि तो काय आहे लावून ठेवायचा आहे. ठीक आहे. आता आपण पुढचा नियम बघूया. म्हणजेच काय चौथा नियम. चौथा नियम पाहत असताना आपल्याकडे काय बघा ए चा वजा एम वा घात बरोबर 1 छेद ए चा एम वा घात असंही आपण त्याला मांडू शकतो. म्हणजेच काय आहे हे आता हा एक काय आहे पायाची किंमत आपण 2 धरली वजा एम वा घात म्हणजे समजा आपण वजा 3 असं घेतलेलं आहे. आणि मग हे काय आहे आपण कसं लिहू शकतो ए चा 1 छेद 2चा तिसरा घात. ओके म्हणजे वजा चिन्ह जे आहे ते छेदामध्ये तो पाया घेऊन गेलो तर आपलं वजा चिन्ह काय होणार आहे निघून जाणार आहे ते अधिक मध्ये. इथे कुठलंही चिन्ह नाहीये म्हणजे तिथं काय असतं अधिक. अधिक हे चिन्ह द्यायची गरज पडत नाही. लक्षात येतंय. मग ते नाही दिलं नाही दर्शवलं तरी पण चालणार आहे पण वजा चिन्ह मात्र असेल तर ते आपल्याला दाखवावंच लागणार. आता ह्याचंच उलटही होतं. म्हणजेच काय आहे 2चा समजा अधिक 3वा घात असेल तर तो काय होतो आपण असाही लिहू शकतो. अधिक 3 असेल तर तो खाली गेल्यावर काय होईल वजा 3. म्हणजे हा नियम आपल्याला दोन्ही प्रकारे वापरता आला पाहिजे. लक्षात येते. 2चा वजा 3 इथे असेल तर तो छेदामध्ये गेल्यावर अधिक 3 होईल आणि 2चा अधिक 3 असेल म्हणजे काही तिथं चिन्ह नाही म्हणजे तो अधिक 3 गृहीत धरायचा. अधिक 3 असेल तर तो छेदामध्ये गेल्यावर काय करायचंय 2चा वजा 3 वागा. लक्षात आले सगळ्यांना. अशा प्रकारे हा नियम क्रमांक 4 आपण बघितला. आता आपण नियम 5वा बघूयात. ए चा एम वा घात
कंस आहे, पुन्हा त्या कंसाच्या बाहेर काय आहे, n वा घात, एचा m वा घात त्याचा n वा घात असं आहे. म्हणजे असं स्वरूप असेल तर त्याचं काय होणार आहे, एचा m गुणिले n वा घात. हे कंप्लीट पूर्ण घातांकामध्ये आहे m गुणिले n, बरोबर आहे. घातांक हे कधीही असे त्याच्या खाली त्याच्यासोबत लिहायचे नाही, वरच असले पाहिजे, ते डोक्यावरच असे दिसले पाहिजे. ओके, मग काय आहे बघा, एचा m वा घात म्हणजे समजा आता इथे 3 ही संख्या आहे. ओके, 3चा काय आहे समजा दुसरा घात, आणि पुन्हा त्याचा आणखीन एक आहे समजा तिसरा घात. म्हणजेच काय, इथे वेगवेगळे सेम असले तरी चालतील. ओके, पण हा पाया मात्र आपला आत असला पाहिजे, त्याचा वरचा घात घातांकाचा घात. म्हणजेच मग इथे ही कशी लिहिणार आहोत बघा, एचा m गुणिले n, ए म्हणजे इथं कोण आहे, 3चा 2 गुणिले 3. ओके, 2 गुणिले 3 म्हणजे किती येतात सांगा बरं, 3 दुणे किती आहे तर 6. म्हणजे हा आपला पाया आधी आपण तसा लिहून घेतोय, आणि वरती दोघांचा गुणाकार तो वरतीच डोक्यावरच लिहायचा आहे. काय आहे, 3 दुणे 6 म्हणजे 3चा 6वा घात. म्हणजे 3ला आपल्याला किती वेळेस गुणायचं आहे सांगा बरं, 6 वेळेस गुणायचं आहे. बघा 1 2 3 4 5 6, 3चा 6वा घात. इथे आता हे पूर्ण आपल्याला 3चा 6 वेळेस गुणाकार करायचा, नाहीतर आणखी सोपं तुम्ही करू शकता. बघा इथे आपल्याला जे सोपं जात आहे, ग्रुप करा त्याचे, 3 त्रिक 9 गुणिले 9 गुणिले 9, 9चा 3 वेळेस गुणाकार करा. 9 त्रिक असं नाही, 9 9 81, 81 9 असं करायचं, लक्षात येत आहे. म्हणजे इथे तुम्हाला इथे असा गुणाकार केल्यानंतर त्याची उकल मिळणार आहे. लक्षात आलं. अशा प्रकारे आपल्याला हाही नियम आपल्याला असा लागू करता येणार आहे. लक्षात आलं. आता आपण पुढचे 3 नियम बघूयात उरलेले. ओके, बघा आता नियम आपण 6वा नियम बघतोय. 6वा नियम बघा काय आहे, a छेद b चा m वा घात. दोन्ही कंसाच्या बाहेर वरती दिलेला आहे, a छेद b चा. इथं कंस दिलेलाच असेल असं नाही, पण असं स्वरूप दिसलं की आपल्याला हा नियम बघायचा आहे. a छेद m चा m वा घात दिलेला आहे, तर हे कसं होणार आहे, दोघांचाही जसं आपण गुणाकारामध्ये बघितलं तसंच इथे भागाकारामध्ये सुद्धा a चा m वा घात भागिले b चा m. म्हणजे ह्या m दोघांनाही इथे लागू होतो. समजा मग तसंच इथे बघितलं 3 घेतली संख्या आणि इकडे समजा 2 घेतली, तसं आता इथे दोघांचाही काय m वा घात. म्हणजेच काय आहे, समजा बघितलं आपण दोघांच्याही कंसाच्या बाहेर काय आहे 2 असेल, तर तो कसा लागू होणार आहे बघा. हे स्वरूप ह्याच्यासारखं दिसतंय, म्हणजेच 3चा दुसरा घात आणि 2चा दुसरा घात. मग हे काय आहे, याची उकल करा आता. 3चा दुसरा घात म्हणजे काय झालं, 3 त्रिक 9, 2चा दुसरा घात म्हणजे 2 गुणिले 2 किती होणार आहे 4, बरोबर. मग 9/4, मग 9/4 आलं हेच असेल. आता इथं काय आहे, जर त्यांनी दशांश मध्ये मागितलं असेल तर आपल्याला अजून सोडवायचंच आहे. पण समजा ह्याचं अजून संक्षिप्त रूप होत असेल तरी पण आपल्याला करता येईल. पण बघा येत आहे का, ह्या दोन्ही संख्या अशा आहेत की त्या एकमेकांना कुठल्याही अशा एकाच पाढ्यामध्ये येत नाही. लक्षात येते, त्याच्यामुळे त्याची अजून उकल अशी होऊ शकत नाही. मग तिथेच आपल्याला ते तिथं थांबवायचं. अशा प्रकारे आपल्याला हा नियम मात्र बघा, लक्षात घ्या आधी नियम कसा लागू करायचा आहे तो. आलंय लक्षात सगळ्यांच्या. बघा आता पुढचं आहे 7वं. 7व्यामध्ये बघा आता 7वा नियम, a छेद b चा वजा m वा घात असेल तर बघा नीट इथे पाहायचं आहे, तर इथे b छेद a चा m वा घात आहे अधिक m वा घात. काय झालेलं आहे इथं, वजाचं अधिक झालं. आणि अजून काय बघा, अजून जरा निरखून बघितलं तर तुम्हाला एक बदल झालेला दिसेल. इथे a छेद b आहे आणि इकडे काय झालंय, त्याचं उलट स्वरूप घेतलंय b छेद a. लक्षात आहे. हा आपण नियम बघितला होता बघा. हा नियम पाहण्याच्या आधी आपण एक हा बघितला होता, a चा m वा घात बरोबर a चा वजा m वा घात, किंवा a चा वजा m वा घात बरोबर काय म्हटलं होतं, a चा a छेद m वा घात. हा जसा मगाच्या ह्याच्यात आपण चौथा काहीतरी तो नियम बघितला होता, तेव्हा आपण हे जे बघितलं तसंच इथे पण आपल्याला बघायचं. इथे पण काय आहे आता बघा, a छेद b चा वजा m वा घात, a छेद b चा वजा m वा घात असं असेल तर त्याचं उलट रूप जे आहे b छेद a. कारण बघा इथे a चा m वा, म्हणजेच बघा आता आपण म्हणणार आहोत इथे आधी या नियमाप्रमाणे आधी आपण लागू करूयात वजा m वा घात
बीचा वजा m वा घात. पण a चा वजा m वा घात म्हणजे काय आहे? a छेद a चा m वा घात. बरोबर आहे. a चा m वा घात म्हणजे a छेद a चा अधिक m वा घात. आणि b चा वजा m वा घात काय होणार आहे? a छेद b चा अधिक m वा घात. b चा अधिक m वा घात. मग आता हे असं जे मिळतंय तेच आपल्याला आता इथे बघा लिहायचंय. हे काय होईल? a चा m वा घात. आणि इथे भागाकारामध्ये पुन्हा भागाकार आहे. भागिलेमध्ये पुन्हा अजून भागिले. ही संख्या काय होत असते? उलट होणार. ही जी खालची आहे भागाकाराची ती वर जाऊन काय होणार आहे? गुणाकारात जाणार आहे. ओके, हा आपला नियम झालेला आहे. मग 1 गुणिले b चा m वा घात म्हणजेच काय आहे? b चा m वा घात छेद a चा m वा घात. ह्यालाच आपण अजून कसं लिहू शकतो? b छेद a चा कंसाचा काय आहे? m वा घात. बघा हेच आहे का आपलं इथलं? लक्षात आलंय सगळ्यांना? हेच आपल्याला समीकरण इथे अशा प्रकारे त्यांनी दिलेलं आहे. कळलंय बघा सगळ्यांना? ह्या दोन्ही नियमाचा एकत्रित वापर इथे आपल्याला केलेला आहे दिसतो. लक्षात आहे? अशा स्वरूपाचं आलं की आपल्याला काय करायचं म्हणजे तुम्हाला असं दिसलं समजा 2/3चा काय आहे? वजा दुसरा घात असं दिसलं तर तुम्ही फक्त काय करायचं? ह्या नियमाप्रमाणे 2/3चं काय करणार? 3/2 आणि वजा 2चं काय करणार आहात? अधिक 2. लक्षात आलंय सगळ्यांना? अशा प्रकारे हा नियम आपल्याला लागू करता येणार आहे. आता बघा शेवटचा जो नियम आहे अतिशय सोपा आहे. काय आहे बघा शेवटचा नियम? a चा 0वा घात. कितवा घात आहे? 0वा घात. हा काय आहे? बरोबर 1. एक आहे अतिशय सोपे. बघा a चा 0वा घात. 0 म्हणजे घातच नाही. एकदाच 0 एकदा सुद्धा नाही. ही काय असते? हे हा एक नियम आपल्याला लक्षातच ठेवायचा आहे. a चा कुठलाही असू दे मग ती संख्या 3चा 0वा घात काय येणार? एकच. 2चा 0वा घात काय येणार? एकच. नंतर काय तुम्ही म्हणा 25चा 0वा घात काय येणार? एकच. 25 येणार आहे का? नाही. 25चा 1वा घात असेल तर ती 25 येईल. 3चा 1वा घात असेल तर ती 3 येईल. 2चा 1वा घात असेल तर तो 2 येईल. पण 0वा घात कुठल्याही संख्येचा 0वा घात हा 1 येतो. ओके, ती संख्या येत नाही. तीच संख्या येणार आहे का? नाही. तिथे काय असणार आहे? एकच येणार आहे. मग तिथे तुम्ही संख्या केवढीही मोठी लिहा, कितीही अंकाची लिहा, त्याचा जर 0वा घात असेल तर त्याची किंमत ही काय असणार आहे? एकच असणार आहे. ती संख्या तिथे असणार आहे किंवा त्या संख्येचा आपल्याला घात म्हणजे पुन्हा गुणाकार करायचा नाही. लक्षात आलंय सगळ्यांना? म्हणजे अशा प्रकारे आपल्याला हे सोडवायचं आहे. अशा प्रकारे आपण 8ही नियम बघितलेले आहेत. हे नियम तुम्ही वारंवार ऐका. हा व्हिडिओ ऐका वारंवार. ते नियम लिहून घ्या, पाठ करा. आणि मग आता आपल्याला बघा सुरुवातीलाच जरा आठव्यामध्ये जे काही चौकडी संख्या लिहा हे नियम वापरून ते तुम्ही सोडवायचे आहेत. बघा जसं पहिलं काय आहे? 3चा 5वा घात गुणिले 3चा 2रा घात. बघूयात आपण एखाद दुसरं मी तुम्हाला सोडवून दाखवते. बघा 3चा काय आहे? 5वा घात गुणिले 3चा 2रा घात. मग काय येईल इथे? बघा गुणाकार आहे. पहिला नियम वापरता येईल. गुणाकार म्हणजे गुणाकारामध्ये घात आणि पाया समान असेल तर गुणाकारामध्ये घातांकांची काय होत असते? बेरीज होत असते. मग 3/5 अधिक 2 म्हणजे काय आहे? 7वा घात. 3चा 7वा घात. आणि तेवढंच फक्त 7वा घात. अजून त्याची उकल करायला त्यांनी सांगितले नाही. 3चा कितवा फक्त इथे अशी आपल्याला रिकामी जागा दिली असेल तर आपल्याला करता येऊ शकतं. 3ला 7 वेळेस गुणायचं आणि तिथे त्याचं उत्तर काढायचं. लक्षात आलं? तसंच 3चा 7वा घात भागिले 3चा 9वा घात असं असेल तर आपल्याला काय नाही? भागाकारामध्ये घातांकांची काय होत असते? वजाबाकी होत असते. म्हणून काय येणार आहे? 3चा 7 वजा 9. आता 7 ही लहान संख्या, 9 ही मोठी, म्हणून काय उत्तर येईल? 7 वजा 9 वजा 2रा घात. लक्षात आलंय? तसंच 3चा 4था घात त्याचा पुढे 5वा घात हे दिलेलं आहे. म्हणजेच काय येईल इथे? अशा स्वरूपामध्ये काय होतो? यांचा गुणाकार होतो. 4 गुणिले 5वा घात. लक्षात आहे? 4 गुणिले 5 म्हणजेच काय? 4×5 20 म्हणजे 3चा 20वा घात. ओके, त्यानंतर बघा 5चा वजा 3वा घात म्हणजेच किती आहे?
5 1/5 वजा 3 खाली गेल्यावर काय होणार आहे +3 म्हणजेच काय +3वा घात 5चा 0वा घात म्हणजेच काय आहे 1 कुणाचाही 0वा घात हा काय असतो 1च येत असतो. त्यानंतर बघा अजून आपण बघूया 5चा 1वा घात अतिशय सोपं 5चा 1वा घात 5च येणार आहे. 5 गुणिले 7चा 5 गुणिले 7चा कितवा आहे दुसरा घात म्हणजेच किती येईल 5चा दुसरा घात गुणाकार आहे कंसाच्या बाहेर 2 म्हणजे दोघांनाही लागू होतोय 5चा दुसरा घात 7चा दुसरा घात. लक्षात आलंय 5 पण हे समान आहेत का हे गुणाकारामध्ये समान असतील तर मग हा त्याच्या पुढे समान नाहीच आहे म्हणून हा तिथे आपल्याला अशा प्रकारे सोडवायचा आहे. त्यानंतर बघा 5 भागिले 7चा तिसरा घात काय येणार आहे 5चा तिसरा घात 7चा तिसरा घात आणि शेवटचा आहे 5/7चा वजा 3वा घात. इथे काय करायचं त्यांनी रिकामी जागा देऊन वरती 3 लिहिलेत म्हणजे इथे आपल्याला काय करायचं फक्त त्याचे अंशाचा छेदाचा अंश उलट रूप घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपण बघितले. आता आपण पुढे घातांक परिमेय असलेल्या संख्या ज्या आहेत त्यांचा अर्थ ही संकल्पना आपण पुढच्या तासाला बघूया.